म्हणजेच 31/8/2026 अखेर संभाव्य रिक्त पदांचा जर अभ्यास केला तर अनुसूचित जमाती म्हणजे एस-टी कॅटेगरीसाठी 30 जागा आहेत, अराखीवच्या पाहिल्या तर 54 जागा आणि एकूण 84 जागा त्या रिक्त आहेत. म्हणजे एकूण रिक्त जर पाहिली तर 616 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. कोणत्या भागामध्ये? अनुसूचित क्षेत्रातील लोकसंख्या 50% अधिक व 25 ते 50% दरम्यानची 616 पदं. आता आणि अशीच जर पाहिलं तर पुढची पदं बघा. आता पुढे जर पाहिलं तर इथे बघा, आता पुढे याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती दिली आहे. जी उरलेली पदं जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी ॲड केलेली आहेत. म्हणजे तुम्हाला 532 प्लस ती 73 आणि 575 म्हणजे एकूण जर पाहिली तर अनुसूचित क्षेत्र 50%पेक्षा अधिक पदांची संख्या त्या ठिकाणी भरायची किती आहेत आपल्याला माहिती आहे, 4363. कार्यरत पाहिलं तर 3831 आहेत आणि 532 भरायची बाकी आहे. तसंच 25%पेक्षा कमी असणारे 73 जागा भरायच्या आहेत. अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकूण मंजूर पदे 575 आहेत. म्हणजे एकूण अशा 1180 जागांची भरती ही होणार आहे. आता आरक्षणानुसार ह्या 1180 जागा कशा भरणार आहेत ते आपण या तक्त्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता इथे पहा, आता इथे 25%पेक्षा कमी गावानुसार असणारी जी पदे आहेत ती रिक्त पदे जर पाहिली तर 73 पदे आहेत. मग ही 73 पदे कशी भरणार आहेत ती पण पाहूया आपण. आता इथे अनुसूचित जातीची जी पदं आहेत ती जर पाहिली तर अतिरिक्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे. म्हणजे त्या कमी क्षेत्रामध्ये म्हणजे इतर ठिकाणी त्यांना जागा आहेत असं काही नाही की जागा नाही. अनुसूचित जमातीची 62 पदे रिक्त आहेत. NT म्हणूया आपण, VJA म्हणूया. VJAचे एक्सेस झालेले दिसत आहेत 9 शिक्षक. त्यानंतर NTBची सुद्धा 5 जागा एक्सेस आहेत. NTDच्या 2 जागा आहेत. NTCच्या 2 जागा अतिरिक्त दिसत आहेत. NTDच्या 2 जागा भरायच्या आहेत. त्यानंतर विमा म्हणतो आपण त्याला, तर त्यांच्या जागा जर 3 जागा रिक्त दिसत आहेत. इतर मागासवर्गाची 2 जागा अतिरिक्त दिसत आहेत. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर खुला वर्गाच्या 40 जागा दिसत आहेत आपल्याला. म्हणजे एकूण 73 जागा आपल्याला पाहायला मिळतात. आता 31 ऑगस्टपर्यंतची पदं जर विचारात घेतली तर त्या पदांची संख्या पुढे वाढत जाऊन 16 पदं त्या ठिकाणी वाढतात आणि 79 ही संख्या होते. ओके, तर आत्ता इथे पाहूया खाली आपल्याला त्या संदर्भात त्यांनी डिटेलमध्ये अजून आपल्याला किती जागा त्या रिक्त आहेत, कोणत्या याच्यामध्ये आपण जर या ठिकाणी जर व्यवस्थित पाहिलं तर ही जी आकडेवारी आहेत बघा. आता ही जी आकडेवारी दिसते आहे ही क्षेत्राबाहेरील पदं आहेत, क्षेत्राबाहेरील. मग तिथे आपल्याला बघा अशा पद्धतीने भरावयाची पदे. आता इथे खरी आपल्याला पदे पाहता येतील जी की सर्व कॅटेगरीला मिळतील. पहा, म्हणजे अनुसूचित जातीची 234 जागा आहेत. त्यानंतर NTBचे 31 जागा आहेत. त्याच्यानंतर पुढे पाहिलं तर विमाप्रच्या 11 जागा आहेत. इतर मागासवर्ग म्हणजे OBCच्या 255 जागा आहेत. खुल्या प्रवर्गाच्या 283 जागा आहेत. म्हणजे अशा 723 जागा त्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदे त्या ठिकाणी त्या आदिवासी पट्ट्यातील असणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अशी एकूण आकडेवारी जर काढली आपण, दोघांची टोटल जर केली ही सगळी, तर ही सगळी टोटल जर पाहिली तर 1100, लक्षात ठेवा 1180. बघा इथे आकडा आपल्याला दिसतोय. 1180 पदं ही या विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग नाशिक यांचे कार्यालय मागासवर्ग कक्ष यांच्यामार्फत पवित्र पोर्टलमार्फत भरली जातील. आणि ही आनंदाची गोष्ट खरं तर आहे, खूप गुड न्यूज म्हणावी लागेल याला. ही सर्वच्या सर्व पदं आली तर नक्कीच आदिवासी भागामध्ये का होईना, म्हणजे आदिवासी पट्ट्या जरी म्हटलं गेलं तरी तिथला भाग हा डेव्हलप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तिथेसुद्धा आपले बरेचसे शिक्षक नोकरीला जातील आणि त्यांना आवश्यक असणारी जी नोकरी आहे ती मिळतील. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे. थँक्यू सो मच.